बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानाचा त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी त्यांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे, असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती
कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं तब से हम हमारे सिरों पे कफरमान कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते,
ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, ह्या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेतात, ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण, हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कुणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021, 22, 23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत, हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत,
डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्या वेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी, त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर, या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुडलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आणि परभणीच्या श्रमण जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागसेन पुंडगे हे महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणादायी कार्य करणारे युवा नेतृत्व ठरले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ता ते संघटक आणि आश्वासक नेतृत्व ही त्यांची वाटचाल खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्यशास्त्र विषयामध्ये त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये युवक युवती वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करत असतात. त्यांना शोध या संस्थेच्या माध्यमातून मदत देण्यासाठी नागसेन पुंडगे यांनी उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला, त्याचे नेतृत्व देखील केले आहे. व्याख्याने, वृत्तपत्रीय लेखन आणि आंदोलनांच्या माध्यमातून ते सातत्याने विविध विषयांवरील आपली भूमिका मांडत असतात. त्यांचे वक्तृत्व हे अभ्यासपूर्ण असतेच, परंतु त्याला स्वतःच्या अनुभवाची जोड असते. त्यामुळे सामाजिक बदलांचे भान आणि जाण त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातच दिसून येते. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध राज्य आणि देश पातळीवरील संस्था संघटनांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. नागसेन पुंडगे यांच्या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.
सर्वांना नमस्कार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे सर्वेसर्वा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सरांच्या अध्यक्षतेखाली ही चौथी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला ॲडव्होकेट शार्दूलराव जाधवर सर यांच्या वतीनं आयोजित केलेली आहे. आणि यामध्ये मला आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी बोलावलं. यासाठी मी सर्वप्रथम शार्दूल जाधवर सरांचे आभार मानतो. आणि आजचा जो आपला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सत्याग्रही बाबासाहेब म्हणून त्यांना आपण समजून घेऊयात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्याच्या पूर्वी जर आपण त्यांचं बालपण बघितलं, म्हणजे आपण जर त्यांची पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहेत, तर म्हणजे बाबासाहेबांचे जे आजोबा आहेत मालोजी सकपाळ, आणि आईकडचे जे आजोबा आहेत धर्मा पंडित, तर हे दोघेही तत्कालीन सैन्यामध्ये सेवेमध्ये कार्यरत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहेत रामजी सकपाळ, तर हे मध्य प्रदेशातील जी महू या गावी एक जी त्या तत्कालीन ब्रिटिश फौजेची ब्रिटिश सैन्याची जी छावणी होती तिथे कार्यरत सुभेदार पदावर कार्यरत होते. आणि 14 एप्रिल 1891 रोजी रामजी सकपाळ आणि भीमाई यांच्या पोटी हे 14वं रत्न म्हणजे हे 14वं अपत्य जन्माला आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मानंतर एक 4-5 वर्षातच त्यांची आई भीमाई यांचं दुःखद निधन झालं. आणि त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर ही जी सकपाळ परिवार आहे तर हा आपल्या पूर्ण परिवारासह महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये परतले. आणि सातारा जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावी बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सकपाळ नोकरी करत असत. आणि नोकरी करत असताना दुसऱ्या गावाला राहत होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी 4-5 वर्षाचे असताना आपला मोठा भाऊ आनंद याच्या समवेत आपल्या वडिलांना नोकरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी वडील आहेत त्या ठिकाणी भेटायला रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वेनं निघाले. आणि रेल्वेनं निघाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा बंधू आनंद तो 10-12 वर्षाचा असेल आणि बाबासाहेब आंबेडकर 5-6 वर्षाचे असतील. आणि साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या वडिलांनी पत्रातून निरोप पाठवला होता की तुम्हाला घ्यायला कोणीतरी एखादा व्यक्ती येईल. परंतु तो काही कारणास्तव तिथं पोहोचला नाही. तासनतास हे 2 लहान मुलं ताटकळत बसलेली असताना स्टेशन मास्तराच्या लक्षात आलं की 2 मुलं इथं ताटकळत बसलेली आहेत. तर त्यांची चौकशी केलेल्या असताना त्या स्टेशन मास्तरच्या लक्षात आलं की ह्या दोघांकडे पैसे आहेत आणि त्यांना ज्या गावाला जायचं त्या गावाला जाण्याची व्यवस्था त्याने गाडीवानाशी बोलून बैलगाडीची व्यवस्था केली. आणि हे 2 लहान बंधू 2 लहान भाऊ साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनवरून एका बैलगाडीत बसून आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाले. ह्या दोघांच्या गप्पांमधून त्या गाडीवानाच्या लक्षात आलं की आपल्या गाडीमध्ये अस्पृश्याची पोरं बसलेली आहेत. आणि गाडीवानानं त्यांना मारहाण करून गाडीतून आपल्या ढकलून दिलं. त्यानंतर परत काही अंतरावरती चालत जात असताना दुसऱ्या एका गाडीवानाने दुप्पट पैसे देण्याच्या याच्यावरती त्यांना आपल्या गाडीत बसवलं आणि आपल्या गाडीत घेऊन निघाला. गाडीत घेऊन निघाल्यानंतर भर दुपारचं ऊन आणि त्या दुपारच्या उन्हामध्ये भूक लागल्यानंतर एका पानवठ्याजवळ त्याने आपली बैलगाडी थांबवली आणि त्याने आपली शिदोरी सोडून जेवायला बसला. त्याच्यापासून काही दूर अंतरावरती हे 2 लहान बांधव आपली शिदोरी सोडून जेवायला लागले. त्यानंतर पाणी पिण्यासाठी त्या गाडीवानाने तर त्या तलावातलं पाणी पिलं, त्या पानवठ्यातलं पाणी पिलं. पण अक्षरशः या 4-5 वर्षाच्या भीमरावला आणि त्याच्या 10-12 वर्षाच्या भाऊ म्हणजे आनंदला गटारातलं पाणी प्यावं लागलं. आणि ह्या घटनेचा अत्यंत दुर्गामी आणि असा दुःखद असा आघात बालक भीमरावाच्या मनावरती हा आघात झाला. गावात पोचल्यानंतर भीमराव आपल्या वडिलांना ही घटना सांगत असताना अत्यंत करुणामयी अंतःकरणाने रामजी बाबा आपल्या बालक भीमाला म्हणतात की भीमा तू शिक आणि मोठा विद्वान हो, मग बघ सगळ्या समस्या दूर होतील. पुढे रामजी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका शाळेत नोकरी करायला लागले. परंतु आपल्या वडिलांना त्रास होऊ नये म्हणून भीमराव साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करायला लागले. आणि त्यानंतर जसं मिळेल तसं शेतमजूर म्हणूनही काम करायला लागले. पुढे त्यांची साताऱ्यातल्या सैनिकी शाळेमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. आणि पुढे रामजी आपलं संपूर्ण कुटुंब घेऊन मुंबईतल्या डबकचाळीत आले. एका छोट्याशा घरात त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांचं कुटुंबाचा निवारा सुरू झाला. डबकचाळीत असताना भीमरावांनी पुढचं शिक्षणही सुरू केलं आणि बघता बघता भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे आताच्या काळात काही फार मोठी बाब नाही आहे, पण त्या काळात ज्या समाजाला बहिष्कृत केलेलं आहे, ज्याला अस्पृश्य मानलेलं आहे, तर अशा समाजातला एक मुलगा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होतोय हे एक दिव्यच म्हणावं लागेल. आणि हे दिव्य ओळखून दादासाहेब केळुस्कर गुरुजींनी रामजी बाबांचा प्रचंड विरोध असतानाही भीमरावचा सत्कार करण्याचं ठरविलं. आणि दादासाहेब केळुस्कर गुरुजींनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि स्वलिखित बुद्ध चरित्र भीमरावाला भेट म्हणून दिलं. पुढे BA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भीमराव पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा भीमरावांचा मानस होता. आपल्या बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या दरबारात नोकरी करण्याच्या अटीवरती अमेरिकेतल्या शिक्षणासाठी भीमरावांना शिष्यवृत्ती बहाल केली. भीमराव अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर तिथल्या खुल्या वातावरणात ते वावरू लागले आणि त्यांना तिथं अस्पृश्याचे चटके जरा कमी जाणवायला लागले. कारण बालपणापासून त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये अत्यंत कटू आणि अपमानास्पद क्षणोक्षणी अनुभवलेले होते. आणि तिथल्या खुल्या वातावरणामध्ये भीमरावांचं शिक्षण सुरू झालं. आणि अमेरिकेतली डिग्री पूर्ण झाल्यानंतर भीमरावांचा मानस होता की पुढचं उच्च शिक्षण लंडन येथे घ्यावं. परंतु बडोद्यावरून पत्र आलं की तुमची शिष्यवृत्ती संपलेली आहे आणि आता तुम्ही परत बडोद्याच्या दरबारामध्ये नोकरीसाठी यावं. अमेरिकेतून भीमराव बडोद्याला आले आणि बडोदा दरबाराच्या सेनेतला एका मोठ्या हुद्द्यावर सैनिकी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि सैनिक सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भीमराव बडोद्याला त्या आपल्या नोकरीवर रुजू झाले. तर बडोद्याला निवासाची व्यवस्था करण्यासाठी भीमराव फिरत असताना हिंदू धर्मशाळेत गेले, मुस्लिम धर्मशाळेत गेले. परंतु अस्पृश्य असल्या कारणानं भीमरावांना हिंदू धर्मशाळेतही निवासाची व्यवस्था झाली नाही आणि मुस्लिम धर्मशाळेतही झाली नाही. भीमरावांचा नाईलाज होता आणि भीमरावांना त्यामुळं एका पारसी धर्मशाळेमध्ये नाव बदलून राहावं लागलं. आणि एका पारसी धर्मशाळेत अस्पृश्याचा एक उच्च पदावरती अधिकारी पोहोचलेला जो नाव बदलून पारसी धर्मशाळेत राहतोय. आणि भीमरावांचं जे कार्यालय होतं बडोदा दरबारातलं, तर तिथं त्यांना आत्ताच्या काळात सांगायचं तर क्लास 1चा दर्जा असल्यामुळे त्यांना स्वतंत्र खोली होती, स्वतंत्र ऑफिस होतं, स्वतंत्र कार्यालय होतं. परंतु त्यांच्या जो ऑफिसमधला पिऊन असायचा शिपाई, तो त्यांनी कुठलीही फाईल मागितल्यानंतर तो दुरून त्यांच्या टेबलावर फेकायचा. आणि एवढंच नाही तर सर्व कर्मचाऱ्यांसाठी जे सार्वजनिक पिण्याचं जे पाणी पिण्यासाठी जे हंडा किंवा जे माठ ठेवलेला असायचा तिथंही त्यांना पाणी प्यायला मनाई होती. अशाही परिस्थितीत ते नोकरी करत होते. आणि एके दिवशी असं झालं की त्या पारसी धर्मशाळेत एक 20-25 लोकांचा समूह आला, लाट्याकाट्या घेऊन आला आणि म्हणे की हा अस्पृश्य नाव बदलून आपल्या धर्मशाळेत राहतोय, आपली धर्मशाळेने वाटवली. म्हणजे अक्षरशः तो प्रसंग प्राणावर बेतला. तिथून थोडक्यात भीमराव कसे तरी बचावले आणि बडोद्याच्या नोकरीला कायमचा रामराम ठोकला आणि मुंबईला परत आले. मुंबईला परत आल्यानंतर भीमरावांच्या लक्षात आलं की आपण एवढे उच्च शिक्षित आहोत, उच्च विद्याविभूषित आहोत, तरी आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागतोय. आणि भीमरावांना बालपणीचा एक प्रसंग आठवला की भीमराव जेव्हा लहान शाळेत असताना भीमरावांना पेंडसे आणि आंबेडकर नावाचे 2 गुरुजी होते. म्हणजे एवढे वाईट अनुभव असताना देखील वाळवंटात जसा झरा सापडावा तसं हे 2 गुरुजी, 2 शिक्षक त्यांना लाभले होते. म्हणजे एक त्यांच्या शाळेतला प्रसंग आहे. भीमराव म्हणजे अगदी बॅरिस्टर झाल्यानंतरही तो प्रसंग सांगताना त्यांचे अश्रू भरून यायचे की वर्गात बसलेले असताना 4थी-5वीला गुरुजींनी फळ्यावर एक गणित दिलं आणि विद्यार्थ्यांना ते सोडवायला सांगितलं. तर भीमरावांनी वर्गाच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर बसलेले असताना फक्त हात वर करून सांगितलं की गुरुजी मी हे गणित सोडवू का. तर त्या गुरुजींना अप्रूप वाटलं की एक अस्पृश्याचं पोरग ज्याला वर्गात सुद्धा बसायची परवानगी नाही तो म्हणतोय मी गणित सोडवतो. तर त्यांनी त्याला जवळ घेऊन फळ्यावरती गणित लिहायला सांगितलं. जसा बालक भीमराव फळ्यावरच्या जवळ यायला लागला तर तसं सर्व मुलं एका सुरात ओरडायला लागली. गुरुजीला कळेना की पोरं का ओरडतायत. तर गुरुजींच्या लक्षात आलं की फळ्याच्या पाठीमागं सगळ्यांचे जेवणाचे डबे ठेवलेले आहेत आणि भीमराव जर त्या फळ्याजवळ गेला तर त्याच्या सावलीनं आपले डब्यांना विटाळ होईल म्हणून सगळी मुलं ओरडायला लागली. म्हणजे अशा पद्धतीचे प्रसंग येत असताना देखील म्हणजे पेंडसे गुरुजींनी तर आपल्या डब्यातली भाकरी भीमरावला दिली, पण आंबेडकर गुरुजींनी तर आपला आडनावच भीमरावांना बहाल केलं. म्हणजे जे आपण आज म्हणतो ना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, तर त्यांचं मूळ नाव सकपाळ, पण आंबेडकर गुरुजींनी त्यांना आपलं आडनाव बहाल केलं आणि तिथून त्यांच्या शाळेत नाव नोंदलं गेलं भीमराव रामजी आंबेडकर. आणि भीमराव रामजी आंबेडकर आणि नंतर ते कालांतरानं चळवळीमध्ये आल्यानंतर त्यांना प्रेमानं लोक बाबासाहेब संबोधू लागले. आणि असे हे बाबासाहेब त्यांच्या लक्षात आलं की आपण एवढं उच्च विद्याभूषित असताना देखील एवढा आपल्याला त्रास सहन करावा लागतोय. तर आपला समाज हा प्रचंड अशिक्षित आहे, मागासलेला आहे आणि त्याला आपल्याला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल.
आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला जो अत्यंत महत्त्वाचा पहिला सत्याग्रह करण्याचा विचार केला. रायगड जिल्ह्यातील तत्कालीन महाड या गावात तत्कालीन जे त्या महाड नगर परिषदेचे जे नगरपालिकेचे प्रमुख होते सुरेंद्रनाथ टिपणीस म्हणून, तर या सुरेंद्रनाथ टिपणीसांनी महाड नगर परिषदेमध्ये एक ठराव पारित केला की महाड नगर परिषदेअंतर्गत जेवढे सार्वजनिक संपत्ती असेल, जेवढे सार्वजनिक पाणवठे असतील आणि जी सार्वजनिक संपत्ती असेल ती अस्पृश्यांसाठी खुली केली जाईल. परंतु हा ठराव करून देखील प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. म्हणून सुरेंद्रनाथ टिपणीसांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं की तुम्ही महाडला या आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही सभा घेऊन सत्याग्रह करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाडचा सत्याग्रह ठरला. 2 मार्च 1927ला हा सत्याग्रह ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समवेत अस्पृश्य समाजातील हजारो बांधव, हजारो महिला एकत्रित आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे 14 तळं, म्हणजे ज्या 14 तळ्यावरती अक्षरशः मांजरं, कुत्रं, जनावरं, कुठलंही म्हणजे अगदी गलिच्छ जनावर सुद्धा त्या तळ्यामध्ये जायचं, पाणी प्यायचं आणि मुक्त संचार त्याचा तळ्यात असायचा, त्या अशा तळ्यामध्ये माणसाला जायची परवानगी नव्हती, त्या पाण्याला स्पर्श करायची सुद्धा परवानगी नव्हती. तर अशा तळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हजारो जनसमुदायाच्या समवेत पोहोचले, आपल्या हाताने तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि तो सत्याग्रहाची सांगता नंतर सभेनं होणार होती. परंतु महाड नगर परिषदेत त्या गावाच्या अंतर्गत अशी अफवा पसरवली की आता हा अस्पृश्य समाज वीरेश्वराचं मंदिर वाटवणार आहे आणि त्यांच्या सत्याग्रहात मंदिरात जायचं असं काही नियोजित नव्हतं, कारण तिथून ते 14 तळ्याचा सत्याग्रह करून सभा होऊन त्याची तिथं विसर्जित होणार होती. आणि त्यांचं जे भोजनाचं जे साहित्य आणि सगळे लोक भोजनाला बसलेले होते, कारण वीरेश्वराचं मंदिर वाटवणार आहेत असं झाल्यानंतर तेथील स्थानिक कर्मठ आणि तत्कालीन सर्व कर्मठ नागरिक एकत्रित झाले आणि त्यांनी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहींवर हल्ला केला. आणि हा हल्ला बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हल्ल्याला आपण जशाच तसं उत्तर देऊ, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत तेव्हा हजारोंचा जनसमुदाय होता आणि तत्कालीन महाडगाव हे काही शेकड्या लोकसंख्येवस्तीचं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ठरवलं असतं तर त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जशाला तसा हिंसक उत्तर देऊन महाडगाव चिरडून टाकू शकले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांना संबोधित केलं की आपला लढा आपल्याला कायदेशीर आणि संवैधानिक मार्गाने लढायचा आहे आणि आपला उद्देश होता 14 तळ्याचं पाणी प्राशन करणं. आपण ते सनदशीर मार्गाने आपण केलेलं आहे आणि आपला इथून पुढेही आपल्याला आपला जो लढा आहे तो अहिंसक आणि शांततेच्या मार्गाने लढायचा आहे. म्हणून कोणीही हिंसक होऊ नये. आता आपलं इप्सित साध्य झालेलं आहे, आपला सत्याग्रह पूर्ण झालेला आहे, सर्वांनी आपापल्या घरी परत जावं. म्हणजे आज लक्षात येईल आपल्याला की आज जे स्वतःला सामाजिक आणि राजकीय नेते म्हणून घेणारे स्वतःवर टीका झाल्यानंतरही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की आपल्या विरोधकांना ठोकून काढा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत हजारोंचा जनसमुदाय असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांनी आपला लढा हा अहिंसेच्या मार्गाने चालू ठेवला. पुढे आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह काय आहे तर काळाराम मंदिर जे प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर आहे नाशिकमध्ये, प्राचीन मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये तत्कालीन अस्पृश्यांना दर्शन घेण्याची परवानगी नव्हती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की जो हा भारतीयांच्या हिंदूंच्या हृदयात वास करतो त्या रामाच्या मंदिरामध्ये जर मला प्रवेश मिळाला, माझ्या समाजाला जर प्रवेश मिळाला, तर मला असं वाटेल की करोडो हिंदूंच्या आणि करोडो भारतीयांच्या हृदयात मला स्थान मिळालं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश करण्याचा निर्धार केला. 1930ला बाबासाहेब आंबेडकरांचं हे काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला आणि 1930 ते 1935 असं तब्बल 5 वर्ष हे आंदोलन, हे सत्याग्रह चाललं आणि 5 वर्ष काळाराम मंदिराची दरवाजे बंद होती. जवळपास 15,000चा जनसमुदाय 4 दरवाजांच्या चारी दिशेने काही तुकड्या तैनात केलेल्या होत्या आणि ते सगळे दरवाजाच्या समोर बसलेले होते. मंदिरात जायला परवानगी नाही, मंदिर बंद. प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तत्कालीन 9 मेला रामनवमीचा उत्सव होता आणि हे आंदोलन चाललं होतं. तर रामनवमीची रथयात्रा कशी निघणार म्हणून पेच प्रसंग निर्माण झालेला. मग तत्कालीन दोन्ही अस्पृश्य आणि उच्चवर्णीय दोन्ही समाजामध्ये समेट घडवण्यासाठी बैठक झाली आणि त्या बैठकीत असं ठरलं की काळाराम मंदिराचा जो रथयात्रा महोत्सव सुरू होतो तर ही रथयात्रा राम मंदिराच्या पूर्व दिशेला जे राम मंदिर आहे तर तिथपर्यंत आल्यानंतर उच्चवर्णीय समाज तो रथयात्रा ओढत आणेल आणि तिथून दोघांनी मिळून, म्हणजे अस्पृश्य आणि उच्चवर्णीयांनी दोघांनी मिळून तो रथ पुढे ओढत न्यायचा असं ठरलं. असं ठरलेलं असताना अस्पृश्य समाज वाट बघत होता की रथयात्रा निघालेली आहे, परंतु तत्कालीन काही मंडळींनी घाई गडबडीमध्ये तो रथ तिथून दुसरीकडे वळवला आणि तो रथ घेऊन ते लोक पळायला लागले.
त्यानंतर अस्पृश्य समाजातले लोकांनी हस्तक्षेप केला, ती रथयात्रा अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गडबडीत एक भीमसैनिक मंदिरात प्रवेश करण्याच्या उद्देशानं घुसला आणि त्या गर्दीत घुसलेला असताना रक्ताच्या थारोळ्यात तो पडला आणि त्याने तिथं त्याचा प्राण सोडला. तर अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या प्रसंगी एक त्यांचा कार्यकर्ता शहीद झाला, हजारो लोक जखमी झाले. बाबासाहेब आंबेडकर देखील स्वतः त्या आंदोलनामध्ये जखमी झाले. म्हणजे मग बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की 5 वर्ष आपल्याला आपण आंदोलन करतोय, आपण सत्याग्रह करतोय शांततेच्या मार्गाने, पण आपल्याला साधा मंदिरात प्रवेश मिळत नाही. आणि उद्विग्न होऊन बाबासाहेब आंबेडकरांना नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा करावी लागली आणि हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला केली. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला ही घोषणा केली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी लगेचच धर्मांतर केलं नाही. म्हणजे आपण जर बघितलं 1935 आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला धर्मांतर केलं तर तब्बल 21 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजाची वाट बघितली. पण तत्कालीन हिंदू समाजामध्ये परिवर्तन होत नाही असं दिसत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मांचा अभ्यास केला आणि विविध धर्मांचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांचं सुरुवातीला शीख धर्माप्रती आकर्षण होतं की शीख धर्म स्वीकारावा. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी तत्कालीन काही एक 10-12 जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांची एक तुकडी पंजाबला पाठवली शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी. आणि शीख धर्माचा अभ्यास करायला बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे 10-12 अनुयायी पोहोचले तर ह्या अनुयायांनी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्म स्वीकारून ते पुन्हा परतले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष वाट बघितली. पुढे जर आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जर लढा बघितला तर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितलं की मी प्रथमता भारतीय आहे आणि मी अंतिमता भारतीय आहे. यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावतीमधले जो अंबादेवी मंदिर आहे तर ह्या अंबादेवी मंदिर सत्याग्रह सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली केला. 2 वेळा अर्ज केला अंबादेवी मंदिराच्या ट्रस्टला की आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश द्या. त्याचबरोबर आपल्या पुण्यामध्ये जी पर्वती टेकडी आहे तर ह्या पर्वतीच्या टेकडीवर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 अर्ज केले की आम्हाला ह्या पर्वतीच्या टेकडीतल्या मंदिरामध्ये आम्हाला दर्शन करण्याचा अधिकार मिळावा. परंतु हे मंदिर आणि ही संस्था ही खाजगी आहे आणि खाजगी असल्यामुळं आम्ही हिला परवानगी देत नाहीत असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हा जो सामाजिक क्रांतीचा लढा आहे तर हा लढा शांतता आणि अहिंसाच्या मार्गाने बाबासाहेबांनी सुरू केला. आणि आपण जर बघितलं तर ह्या बाबासाहेबांच्या चळवळीतील आणि बाबासाहेबांच्या आंदोलनातील बाबासाहेबांचे आदर्श कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाला गुरु मानतात. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना गुरु मानतात आणि संत कबीरांना गुरु मानतात. कारण संत बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे कबीरपंथी असल्यामुळे त्यांच्यावरती लहानपणापासून धार्मिक प्रवृत्तीचा त्यांच्यावरती प्रभाव होता. घरामध्ये रामकृष्णाच्या कथा सांगितल्या जायच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण ही धार्मिक झालेली असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निधर्मी ह्या वृत्तीकडे वळले नाही. कारण जसं आपण बघतो की कार्ल मार्क्सने सांगितलं की माणसाला धर्म हा अफूची गोळी आहे, पण बाबासाहेब याच्या विपरीत मत मांडतात. कारण बाबासाहेब म्हणतात की माणसाला जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे, पण बाबासाहेब म्हणतात की माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण पूर्ण जीवनचरित्र बघितलं तर बाबासाहेब आपण आज बघतो की फक्त दलित उद्धारक, अस्पृश्यांचे उद्धारक, एका जातीपुरत्या आपण आज कुठेतरी आपण बाबासाहेबांना मर्यादित केलेलं आपल्याला दिसतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजासाठी, राष्ट्रासाठी एकूण त्यांचं जे कार्य आहे याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांसाठी जे कायदे केले, म्हणजे आज आपण बघतो की कुठल्याही कामाची ही वेळ 8 तासाची आहे, तर ही 8 तासाची वेळ करण्याचं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज आपण बघतो की ज्या कामावर महिला जातात त्यांना जी गर्भधारणा आणि गर्भावस्थेमध्ये जी सुट्टी मिळते तर ही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, हे आपल्याला माहीत नाही. त्याचबरोबर आपण बघतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना झाली तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, तर हा ग्रंथ असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा ब्रिटिश सरकारने रुपयाचं निर्धारण म्हणजे मूल्य निर्धारित करण्यासाठी एक जी यंग हल्टन नावाची जी समिती गठीत केली होती तर त्या समितीच्या सर्व सदस्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना करताना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ याचा अत्यंत उपयोग झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष देखील याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. पुढे नेहरू मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजीनाम्याचं पत्र आहे जर आपण ते वाचलं आणि त्याच्यात जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी कारणं दिलेली आहेत तर आपल्याला लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कारणासाठी नेहरू मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मग ते महिलांचे अधिकार असतील,
त्यानंतर आता जो आपण ओबीसी प्रवर्ग म्हणतो त्या ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या विविध अधिकारांच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं विवेचन असेल, तर एकूण जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांगीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी राहिलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथमता भारतीय आहे, मी अंतिमता भारतीय आहे. आणि आपण लोकशाहीची विविध व्याख्या ऐकत असतो, वाचत असतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची काय व्याख्या केली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता जो झालेला बदल आहे आणि तो बदल म्हणजे लोकशाही होय. म्हणजे आपण आज बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपण जर संविधान सभेचे ज्या मसुदा जर आपण वाचले तर लक्षात येईल की जेव्हा मतदानाचा अधिकार नागरिकांना बहाल करण्याची चर्चा सुरू होती त्यावेळेस तत्कालीन विविध नेतेचं प्रत्येकाचं मत वेगवेगळं होतं. कारण अगदी गांधीजींनी सुद्धा असा पर्याय ठेवला होता की जे सुशिक्षित आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार असावा. त्यानंतर असे अनेक वेगवेगळ्या लोकांनी पर्याय ठेवले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं की ह्या देशामधला जो श्रीमंत असेल, सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, प्रत्येकाच्या मताचं एक मूल्य असेल. आणि आज जे आपण मतदानाचा अधिकार बजावतोय आणि आपल्या मताला जी किंमत आहे तर ती कुठेतरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला असं दिसून येतं. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला असतील, कामगार असतील, यांच्यासाठी अनेक कायदे केले. मग कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की खोती पद्धत होती, तर ही खोती पद्धत बंद करण्याचं श्रेय सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि अशा पद्धतीनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या 1940ला जो पाकिस्तान नावाचा ग्रंथ आला त्या पाकिस्तान नावाच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये इस्लामची चिकित्सा करताना आपल्याला दिसतात. म्हणजे आजही जे स्वतःला प्रचंड प्रखर हिंदूवादी म्हणून नेते म्हणून घेणाऱ्या लोकांनी सुद्धा ज्या पद्धतीचे वक्तव्य आणि ज्या पद्धतीचं विवेचन केलेलं नाही त्या पद्धतीचं विवेचन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या पाकिस्तान नावाच्या ग्रंथामध्ये जे विविध विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे मुस्लिम नेते, तत्कालीन काँग्रेसचे मोठमोठे नेते आणि त्याचबरोबर नेहरू कमिटीचा अहवाल याच्यावरती बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेबांनी लेख लिहिलेले आहेत. आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये सांगतात, बाबासाहेब सांगतात, उदाहरण देताना सांगतात की मोहम्मद बिन कासिम एका पत्रात लिहितो की काफिरांना इस्लाममध्ये आणले आहे किंवा ठार केले आहे, मूर्ती मंदिरांच्या जागी मशिदी उभ्या केल्या आहेत, प्रत्येक सकाळी व संध्याकाळी अल्लाहच्या प्रार्थना म्हटल्या जात आहेत. आणि जे आज आपण बघतो की इतिहासकार असतील, राजकीय लोक असतील, विद्वान लोक असतील, ते सांगतात की इस्लामचं आक्रमण हे राजकीय आक्रमण होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे की इस्लामचं आक्रमण हे फक्त राजसत्तेसाठी नसून ते हे इथली धर्मव्यवस्था आणि इथली एकूण जी तिचं उच्चाटन करण्यासाठी हे आक्रमण झालेलं होतं. आणि याबद्दल पाकिस्तान ग्रंथात बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्मावर बाबासाहेब आंबेडकरांना एक स्वतंत्र ग्रंथ लिहायचा होता की इस्लाममुळे बौद्ध धर्माचा कसा ऱ्हास झाला, परंतु त्यांना त्यांच्या अत्यंत व्यस्त जीवन शैलीमध्ये त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचं ते राहून गेलं. पण बौद्ध धर्माचा ऱ्हास इस्लाममुळे झाला. यावर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उदाहरण देताना बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इस्लाममध्ये दोन संकल्पना आहेत, एक आहे भूतपरस्त आणि एक आहे भूत शिकस्त. तर भूतपरस्त म्हणजे जी मूर्तीपूजा करतात आणि त्या मूर्तीपूजकांचा पराभव करणं म्हणजे भूत शिकस्त. तर बाबासाहेब आंबेडकर त्या ग्रंथात सांगतात की ही भूतपरस्त हा जो शब्द इस्लाममध्ये आला तर हा बुद्ध मूर्तीमुळे आलेला आहे. कारण जेव्हा इस्लामी आक्रमण झाली आणि इस्लामी आक्रमणांमध्ये त्यांनी जेव्हा अफगाणिस्तान आणि ह्या मार्गे जेव्हा ते भारतात यायला लागले तर त्यांना प्रत्येक ठिकाणी बुद्ध मूर्त्या ठिकठिकाणी दिसायला लागल्या आणि त्यांनी त्या बुद्ध मूर्त्यांचा विध्वंस करायला सुरू केलं. आणि मूर्तीपूजकांसाठी भूत हा शब्द त्यांच्यामध्ये रूढ झाला. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक चिकित्सा कशा पद्धतीने केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की माझं धर्मांतर हे राष्ट्रांतर होणार नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घोषणा केली त्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक धर्मियांकडून बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या काळात सांगायचं झालं तर ऑफर येत होत्या की आमच्या धर्मात तुम्ही या. म्हणजे अगदी हैदराबादचा निजाम बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रस्ताव घेऊन आला होता की तुम्ही मुसलमान व्हा. ब्रिटिश लोकांकडून बाबासाहेबांना ऑफर होती की तुम्ही ख्रिश्चन व्हा. म्हणजे आज जर आपण विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्म जर स्वीकारला असता तर आज भारताची काय परिस्थिती राहिली असती. बाबासाहेब आंबेडकरांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता तर आज काय परिस्थिती राहिली असती. म्हणजे गावागावामध्ये आज आपल्याला आपण आज संघर्ष बघतोय जातीयचा, तो त्याची तीव्रता कशा पद्धतीने राहिलेली असती आपल्याला ते लक्षात येतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं धर्मांतर त्याचं राष्ट्रांतर होणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की मी जर ठरवलं असतं तर ह्या राष्ट्राचा विध्वंस करू शकलो असतो, परंतु मला इतिहासामध्ये माझं नाव विध्वंसक म्हणून नाही तर उद्धारक म्हणून बघायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला
भंते चंद्रमणीच्या समवेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि आपण जर बघितलं की बौद्ध धर्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी का घेतली असं विचारलं असताना बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भगवान बुद्धांची शिकवण आहे की सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा सचित्त परियोदंपणं येतेन बुद्धान शासन. म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणे, पुण्य संपादित करणे आणि स्वचित्त शुद्ध करणे ही बुद्धाची शिकवण आहे. आणि जो हा भारतीय संस्कृतीतला, भारतीय मातीतला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकर मला असं वाटतं की हिंदू धर्माचे विरोधक नसून हिंदू धर्माचे हितरक्षक आहेत असं मला असं वाटतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण आपण जर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विविध लिहिलेली ग्रंथसंपदा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आपल्याला समजून घेता येतील. कारण वर्गाच्या बाहेर शिकणारा एक मुलगा आणि त्याचं शिक्षण जर आपण बघितलं की ज्याला वर्गाच्या खोलीत बसायची परवानगी नव्हती, तो मुलगा MA PhD DSc LLD DLit JP बॅरिस्टर ॲट लॉ पर्यंत शिक्षण घेतो. म्हणजे माझ्यासारख्या तरुणाला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नुसत्या डिग्र्या वाचताना दम लागतो. तर एवढं शिक्षण, एवढी विद्वत्ता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन करताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानता गाताना मला फक्त एक इथं तुलना करावीशी वाटते. ही तुलना कदाचित चुकीची असेल, परंतु ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर माऊलींना तत्कालीन समाजव्यवस्थेने प्रचंड त्रास दिला, बहिष्कृत केलं, अक्षरशः म्हणजे त्यांना मांडे भाजण्यासाठी कुंभारानं भांडं दिलं नाही, तर अशा संत ज्ञानेश्वर माऊलीला तत्कालीन समाजव्यवस्थेने प्रचंड त्रास दिला. पण तरी संत ज्ञानेश्वर माऊली पसायदान मागताना हे सर्व विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागतात. आणि संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तो जो वाईट व्यक्ती आहे तो वाईट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्या वाईट व्यक्तीची वाईट प्रवृत्ती नष्ट व्हावी असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी बालपणापासून प्रचंड अपमानाचे, प्रचंड जातीयतेचे, अस्पृश्यतेचे चटके सहन केलेले असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहितात तर त्यामध्ये सर्वांचा म्हणजे प्रत्येक घटकाचा, प्रत्येक व्यक्तीचा, महिलेचा, प्रत्येक धर्मियांचा, प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा, अधिकारांचा बाबासाहेब आंबेडकर विचार करतात आणि जोपासना करतात. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीचे वाहक खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मला असं वाटतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय मातीतील बुद्ध स्वीकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं की जोपर्यंत ह्या मातीमध्ये भगवान बुद्धाचे विचार आहेत तोपर्यंत आम्हाला कार्ल मार्क्सची गरज नाही. म्हणून आज आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो विविध विध्वंस पसरवला जातो, विविध चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, याचा आपण सखोल विचार करावा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः जे लेखन केलेलं आहे, स्वतः जे चिंतन केलेलं आहे ते वाचावं. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आता आपण बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती साजरी करतोय आणि ही ऑनलाईन व्याख्यान मला देखील जयंतीच्या निमित्ताने आहे. पण शेवटी फक्त एवढंच सांगतो समारोप करताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा आणि बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याचा प्रयत्न करा असं आवाहन करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण, राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे.
समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.